नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण नुकताच रिलीज झालेला बारामुल्ला हा चित्रपट एक्सप्लेन करणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. चित्रपटाच्या सुरुवातीला आपल्याला संध्याकाळचा टाईम दाखवला जातो, जिथे काश्मीरच्या डोंगराळ भागात बारामुल्ला नावाच्या ठिकाणी एक फूल उमलताना दिसतं. एक छोटं मूल त्या फुलाजवळ जाऊन त्याला हलका स्पर्श करतो. त्याचवेळी खाली कोणीतरी आवाज देतं, मॅजिक शो सुरू होणार आहे, लवकर ये. मग आपण एक जादूगार पाहतो, जो लोकांसमोर एक नॉस्टॅल्जिक शैलीत जादू दाखवत असतो. त्या ठिकाणी लहान मोठे सगळे लोक जमलेले असतात. तिथे आपल्याला तो छोटा मुलगा दिसतो आणि एक माणूस दिसतो, ज्याने आपला चेहरा कपड्याने झाकलेला असतो. जादूगार म्हणतो, मी एक अनोखा आणि दुर्मिळ जादू दाखवणार आहे. हा मुलगा या बॉक्समध्ये जाईल, पण परत येणार नाही. तो पूर्ण गायब होईल. तो सगळ्यांना विचारतो, कोण आहे ज्यात इतकी हिंमत आहे की या बॉक्समध्ये जाईल. सगळे मुलं घाबरलेली असतात, पण एक छोटा मुलगा हात वर करतो. तो कपड्याने चेहरा झाकलेला माणूस त्या मुलाकडे बारकाईने पाहत असतो. तो छोटा मुलगा बॉक्समध्ये जातो, पण मग तो गायब होतो. तिथे फक्त त्याचे काही केस सापडतात. यानंतर आपण बघतो की या घटनेबद्दल टीव्हीवर बातम्या दाखवल्या जात आहेत. त्याचवेळी एक गाडी येताना दिसते. नवीन DSP रिदवान साहिद बारामुल्ला येथे पोहोचतो. म्हणजेच त्याची नवीन पोस्टिंग झाली आहे. हा DCP थोडा कॉन्ट्रोवर्शियल ऑफिसर आहे. बातम्यांमध्ये सांगितलं जातं की बारामुल्लाचे माजी आमदार अन्सारी साहेब यांचा मुलगा शोएब जादूच्या शोमधून गायब झाला आहे. म्हणजेच त्याचं किडनॅपिंग झालं आहे. जादूगाराला पोलिसांनी कस्टडीत घेतलं असतं. DCP रिदवान आपल्या कुटुंबासोबत बारामुल्ल्यातील एका कॉटेजमध्ये राहायला जातो. ती जागा दिसायला खूपच भीतीदायक असते. तिथे एक मुस्लिम चाचा त्यांची देखरेख करण्यासाठी असतो. पोलिसांनी त्याला सगळी परिस्थिती समजावून सांगितलेली असते, पण तो फार बोलत नाही. त्याच्या कुटुंबात त्याची मोठी मुलगी नूरी, एक लहान मुलगा आणि पत्नी आहे. नूरीला ती जागा खूपच डेंजरस वाटते. रिदवानला मात्र फक्त आपल्या कामाचीच आवड असते. ती जागा मात्र पाहायला खूपच भयानक आणि रहस्यमय वाटते. त्या कॉटेजमध्ये खूप साऱ्या खोल्या होत्या, त्यामुळे त्याची मुलगी नूरी थोडी अस्वस्थ होऊ लागली होती. दरम्यान रिदवान या केसची चौकशी करण्यासाठी पोलीस स्टेशनला पोहोचतो. गाडीतून उतरताच त्याच्यासमोर कॅमेरे आणि माईक घेऊन पत्रकार उभे असतात. ते विचारतात, जर जादूगार कस्टडीत आहे, तर मग पोलीस काय करतायत? जर आमच्या एक्स MLAचा मुलगाच सुरक्षित नाही, तर मग आमच्या सामान्य लोकांचं काय? रिदवान मग विचारतो, सध्या केसची स्थिती काय आहे? कॉन्स्टेबल शौकत सांगतो, सर जादूगार कस्टडीत आहे. त्याला 2-4 थोबाडीत मारला की तो सगळं कबूल करेल. पण तो म्हणतो की ही जादू एकदम फिक्स असते. काही खरं नसतं. पडद्यामागे मुलाला लपवतात. पण यावेळेस मुलगा खरंच गायब झाला होता. त्याच्या जागी फक्त काही कापलेले केस ठेवले गेले होते. ते पण खूप बारकाईने कापलेले. त्याला खरंच काही माहिती नव्हतं. त्याने आधी अनेक ठिकाणी जादू दाखवले आहेत. जादूगाराची अशी अवस्था पाहून रिदवानलाही शंका येते की कदाचित त्याने हे केलं नसेल. कारण त्याने जादू दाखवताना स्पष्ट सांगितलं होतं की त्या बॉक्सच्या मागे एक फोल्ड आहे आणि त्याने ते पोलिसांसमोर सगळी जादू करूनही दाखवली होती. जर त्याने खरंच मुलाला गायब केलं असतं, तर तो स्वतः तिथे थांबला नसता. तो पडून गेला असता. रिदवान मग शौकतला म्हणतो, हा केस खूप गुंतागुंतीचा आहे. तू पाहिलंस का त्या मुलाचे केस किती बारकाईने कापले आहेत? जणू कुणीतरी कात्रीने कापले आहेत. ही केस खूप लांब जाईल. दरम्यान दुसऱ्या ठिकाणी जुनेद नावाचा एक माणूस दिसतो, जो एका मुलाशी भेटतो. तो मुलगा नाईच्या दुकानात केस कापत असतो. जुनेद त्याला म्हणतो, नवीन फसल आली आहे. छान केलंस. स्वतःलाही लहान मुलांसारखं दाखव. शेविंग करून एकदम मुलगा बनवून जा. मास्टरजींनी संदेश पाठवला आहे, लवकर काहीतरी करावं लागेल. पोलीस पण खूप ॲक्टिव्ह झालेत MLAच्या मुलाच्या केसबाबत. मग सीन रात्रीकडे सरकतो. त्या कॉटेजमध्ये रिदवानचा लहान मुलगा चेंडू खेळत असतो. खेळताना त्याला एक अशी जागा सापडते, जिथे बॉल आदळल्यावर आवाज थोडा वेगळाच वाटतो. जणू खाली काहीतरी आहे. तो जागा तपासतो आणि तिथे त्याला एक बॉक्स सापडतो. त्या बॉक्समध्ये काही कवड्या असतात. तो त्यांच्याशी खेळायला लागतो. पण त्यातील एक कवडी जेव्हा तो वर फेकतो, ती खाली येत नाही, तर एका छोट्या छिद्रातून वरच्या मजल्यावर गायब होते. अयान घाबरतो आणि तो त्या खोलीत जातो. पण आत गेल्यावर त्याला काहीच दिसत नाही. रात्री जेवताना डायनिंग टेबलवर नूरी तक्रार करते, मला इथे कुत्र्याचा वास येतोय. ना इथे वायफाय आहे ना इंटरनेट. मला इथे अजिबातच बरं वाटत नाहीये. आपण लवकरात लवकर इकडून निघायला हवं. पण तिचे वडील तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात आणि म्हणतात, इथे जर कुत्रा असता तर तो भुंकला असता. हे ऐकल्यावर नूरीला राग येतो आणि ती आपली प्लेट ठेवून तिकडून निघून जाते. तिची आई रिदवानला समजावते, थोडं आपल्या मुलीशी नरमीने वाग. तुला माहिती आहे ना आधी काय घडलं होतं? मुलं अजूनही त्या घटनेतून पूर्णपणे बाहेर आलेली नाहीत. पुढच्या सकाळी काही विचित्र गोष्टी घडायला लागतात.
गुलनारच्या खोलीत असलेल्या आरशामागे ठेवलेल्या दिव्याचं तेल आपोआप खाली सांडतं. हे पाहून तिला थोडीशी भीती वाटते. त्याच वेळी नुरी पाहते की चाचा एका खोलीत जेवण घेऊन जात आहेत आणि यातून काही आवाज येतोय. नुरी खाली डोकावते, पण तिचा भाऊ येऊन तिला त्रास देतो आणि दोघं धावत बाहेर जातात. थोड्या वेळाने हे सगळे एकत्र बसले असताना अचानक बाहेरून काही मुलं ओरडत येतात आणि त्यांच्या खोलीवर दगड फेकतात. बाहेर गेल्यावर नुरी पाहते की त्यांच्या दारावर मोठ्या अक्षरात लिहिलं आहे काफिर. हे पाहून नुरी हादरून जाते. ती आईकडे पाहून म्हणते, तू सांगितलं होतंस ना असं पुन्हा होणार नाही. दरम्यान दुसऱ्या सीनमध्ये आपण पाहतो की रिद्वान माजी आमदार अन्सारी साहेबांना भेटायला जातो. तो म्हणतो, मी शक्य तितक्या लवकर तुमच्या मुलाला शोधण्याचा प्रयत्न करतोय, पण मला तुमच्याही सहकार्याची गरज आहे. तुमचे काही वैयक्तिक शत्रू आहेत का? कोणाशी वैर आहे का? काही सांगायचं असेल तर तुम्ही मला सांगू शकता. MLA साहेब उत्तर देतात, माझा शत्रू जो आहे तो समोरच आहे. पाठीमागून कुणी काही करत नाही. आता हे काम तुमचं आहे, गुन्हेगाराला शोधून काढणं. रिद्वान जेव्हा MLAच्या घरातून बाहेर पडतो तेव्हा आपल्याला पुन्हा खालिद नावाचा तोच मुलगा दिसतो. यानंतर आपल्याला एक खुफिया अड्डा दाखवला जातो, जिथे खालिद आणि तोच दुसरा माणूस दोघेही एका मास्टरजी नावाच्या व्यक्तीशी बोलत असतात. मास्टरजी म्हणतात, आपल्याला नवीन फसल हवी आहे, लवकरच ती शोधावी लागेल. पोलीस कितीही सतर्क असले तरी 7 दिवसाच्या आत आपल्याला नवीन फसल मिळालीच पाहिजे. यानंतर आपण पाहतो की एका भागातून लहान मुलांकडून दगडफेक करून घेतली जाते. पोलीस प्रशासन त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतं. त्यावेळी शौकत एका मुलाला पकडण्याचा प्रयत्न करतो, पण तो मुलगा आपल्या भावाला घेऊन तिकडून पळून जातो. धावत धावत तो एका फुलाकडे पोहोचतो, जिथे आपल्याला पुन्हा तेच फूल दिसतं. तो मुलगा त्या फुलाला स्पर्श करतो, पण त्याआधी त्याचा भाऊ त्याला ओरडतो, लवकर घरी चल, आम्ही बोलवते. रात्री रिद्वान जेव्हा घरी परततो त्याला समजतं की आज घरात काहीतरी घडलं आहे. नुरी खोलीतून बाहेर आलीच नव्हती. आपण बघतो की सलीम चाचा दरवाजावर लिहिलेला काफिर एका कापडाने पुसत होते. तेव्हा रिद्वान स्वतः तो कपडा घेतो आणि दरवाजावरचं काफिर लिहिलेलं पुसायला लागतो. पुढच्या दिवशी रिद्वान शाळेत जातो शोएबबद्दल माहिती घेण्यासाठी. तो शोएबच्या मित्रांना विचारतो. ते सांगतात, तो अभ्यासात खूप चांगला होता, आमच्याशी नेहमी मिक्स व्हायचा, कधीकधी आम्हाला त्याच्या कारमध्येही फिरवायचा. पण नंतर त्याचा एक नवीन मित्र झाला, जो शाळेबाहेरच राहत होता. आम्हाला त्याचं नाव माहिती नाही, पण तो शोएबला खूप काही शिकवायचा. त्यानंतर शोएब आम्हाला काफिर म्हणू लागला, कारण आमचे वडील पोलीस ऑफिसर होते. नंतर त्याने आमच्याशी बोलणंही बंद केलं. यानंतर रिद्वान त्याच्या मॅडमशी भेटतो. त्या सांगतात, शोएब खूप चांगला विद्यार्थी होता, पण मध्येच त्याचं वर्तन बदलायला लागलं होतं. तुम्हाला माहिती आहे ना, काश्मीरी लोक पोलीस ऑफिसरकडे कसे पाहतात. पण सर, आम्ही अशी काळजी घेतो की ही सगळी विचारसरणी मुलांच्या मनात शिरू नये. बाहेर कोण काय शिकवतंय हे आम्हाला माहिती नाही, पण आमच्या स्कूलमध्ये असं काही होत नाही. आम्ही आमच्या देशाविरुद्ध काहीही बोलत नाही. तेवढ्यात आपण नुरीला पाहतो, जी तिचं फेसबुक चेक करत असते. तिने तिच्या स्कूलमधल्या मित्रांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती, पण कोणीही ती ॲक्सेप्ट केली नव्हती. तेवढ्यात खालिद नावाचा तोच मुलगा तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतो. नुरी खूप खुश होते, पण लगेचच तिला एक विचित्र वास येतो आणि ती त्या वासाचा मागोवा घेते. तो वास एका कुत्र्याचा असतो. तिथे तिला एका लाकडावर कुत्र्याचं सलाइवा दिसतं. तिथे लाकूड हातात घेताच तिला जणू काही ट्रॉमा होतो. तिला पॅनिक अटॅक येऊ लागतात. ती धावत तिच्या आईच्या रूममध्ये जाते आणि जणू कुणीतरी तिला घट्ट पकडलेलं आहे असं वाटतं. तिची आईही तिला पाहून शॉक होते. लगेचच रिद्वानला उठवते. रिद्वान इकडे तिकडे बघतो, पण काहीच दिसत नाही. तो आधी त्याच्या मुलीला स्टेबल करतो आणि मग बाहेर जातो. बाहेर गेल्यावर त्याला तेच लाकूड दिसतं आणि त्याची पत्नी म्हणते, तुला माहिती आहे ना, तिला कुत्र्याच्या थुंकीमुळे ॲलर्जी आहे, म्हणून तिला अटॅक आलाय. दरम्यान आपण पुन्हा सलीम चाचांना पाहतो, जो रोजप्रमाणे त्या खोलीत जेवण घेऊन जातो. आणि रात्री आपण अयानला पाहतो. तो पुन्हा त्या हरवलेल्या मुलाच्या शोधात इकडे तिकडे फिरत असतो. अयानला शेवटी तो मुलगा दिसतो, पण प्रत्यक्षात तो खरा मुलगा नसतो. ते एक स्पिरिट असते, जो कवड्यांशी खेळत असतो. अयान त्याला म्हणतो, मला कुठलाच मित्र नाही, तू माझा मित्र होशील का? आपण दोघं एकत्र खेळू. तेवढ्यात आपण पाहतो, एक काळा साया अयानच्या दिशेने सरकत असतो आणि त्या मुलाच्या आत्म्याच्या डोळ्यात जणू काही आग पेटलेली असते. पुढच्या दिवशी आपण तोच मुलगा पाहतो, जो त्या दिवशी दगडफेकीत सहभागी होता. तो बोटीने मासे पकडत असतो आणि थोडं पुढे निघून जातो. अचानक त्याला काहीतरी हॅल्युसिनेशन होतं आणि त्याला तेच फूल दिसतं आणि क्षणातच तो गायब होतो. फक्त त्याचे केस पाण्यावर तरंगताना दिसतात. रिद्वान आश्चर्यचकित होतो. नदीच्या मध्यभागातून एक मूल कसं काय गायब होऊ शकतं? यानंतर आपण एक सस्पिशियस माणसाला पाहतो, जो आपल्या बॅगमध्ये काही पैसे आणि सामान घेऊन येतो आणि थेट जुनेदला त्या गुप्त ठिकाणी भेटतो. यावेळी पोलीस तिथे पोहोचतात आणि त्या माणसाला गोळी घालतात.
जुनेद मात्र तिकडून पडून जातो. नंतर आपण जुनेद आणि खालिदला एकत्र बसलेलं पाहतो. मास्टरजी त्यांना सांगत असतात, पोलीस खूपच सक्रिय झाले आहेत, पण आपलं ध्येय विसरू नका. त्या रात्री आपण पाहतो की खालिद आणि नूरी एकमेकांशी चॅट करत असतात. पुन्हा एकदा नूरीला तीच विचित्र आवाज आणि वास येऊ लागतो. ती रात्री घरात इकडे तिकडे फिरू लागते. खालिदशी ती मेसेजवर बोलते, उद्या शाळेनंतर मार्केट एरियात भेटू. दुसरीकडे पोलीस काही ऑडिओ रेकॉर्ड्स डिकोड करत असतात, ज्यामध्ये असं सांगितलं असतं की कोणत्या शाळेतून कोणत्या मुलाला उचलायचं आहे. पोलीस त्या कोड्सना डिकोड करत असतात. दरम्यान नूरी शाळेतून परतल्याबरोबर थेट वरच्या मजल्यावर जाते. खालिदशी भेटल्यानंतर तिचं वागणं पूर्णपणे बदललेलं असतं. ती वर गेल्यावर लगेचच खालिदला टेक्स्ट करते, पण अचानक पुन्हा एक मोठा आवाज होतो आणि नूरी त्या आवाजाच्या मागे जाते. ती वरच्या मजल्यावर पोहोचते, जिथे सलीम चाचा रोज जेवण ठेवतात. नूरी घाबरलेली असते, कारण आसपासच्या वस्तू स्वतःच हालायला लागतात. काही वेळात तिच्यासमोर एक काळा साया उभा राहतो. नूरी त्याला पाहून घाबरते आणि पडण्याचा प्रयत्न करते, पण दरवाजा बंद होतो. तो काळा साया तिच्यावर हावी होतो आणि नूरी आपल्या आईला हाका मारत राहते. तिची आई धावत वरच्या मजल्यावर पोहोचते, पण तिला तिची मुलगी कुठेच सापडत नाही. तिला फक्त नूरीचे कापलेले केस सापडतात आणि ती भीतीने ओरडू लागते. ती लगेच आपल्या नवऱ्याला बोलावते. रिदवान पूर्णपणे हादरतो, कारण पोलिसांना मिळालेल्या डिकोड लिस्टमध्ये नूरीचं नाव नव्हतंच. यानंतर सलीम चाचा रिदवानला सांगतात, मी नूरीला मार्केट एरियात एका मुलासोबत पाहिलं होतं. त्यावरून त्या मुलाचा स्केच तयार केला जातो. दुसरीकडे नूरीची शाळेची मॅडम पोलीस स्टेशनमध्ये येते आणि विचारते, नूरी आज शाळेत आली नाही का? परिस्थिती फारच वाईट झाली आहे. हळूहळू सगळी मुलं गायब होत आहे. नूरी सुरक्षित आहे ना? रिदवान उत्तर देतो, हो. तिला फक्त थोडासा सर्दी खोकला झाला आहे, म्हणून ती घरीच आहे. यानंतर रिदवान एक्स-MLAच्या बायकोला भेटतो. त्या दिवशी ती काही सांगू इच्छित होती, पण MLA साहेबांनी तिला घरात पाठवून दिलं होतं. आता खूप प्रयत्नानंतर ती भेटते आणि सांगू लागते, तुम्ही ज्याचा फोटो दाखवत आहात ना, तो माझ्या मुलाला काही दिवसांपूर्वी भेटला होता. तो माझ्या मुलाला काही चुकीच्या गोष्टी शिकवत होता. माझा मुलगा म्हणू लागला होता, मला अभ्यास नको, मला दगडफेक करायची आहे. एक दिवस मी या जगाचा मालक बनेन आणि जर त्यासाठी मला बलिदान द्यावं लागलं तरी बेहत्तर. आणि या बलिदानामुळे मी जन्नतला जाईल. यानंतर पोलिसांना एक महत्त्वाचा लीड मिळतो. तो खालिदशी संबंधित असतो. पोलीस त्या ड्रेसचा पाठलाग करत खालिदच्या घरापर्यंत पोहोचतात. खालिद पळून जाण्याचा प्रयत्न करतो, पण शेवटी त्याला पकडलं जातं. त्याच्या टेबलावरून एक मोबाईल फोन सापडतो. तो फोन सुरू केला जातो आणि त्यात नूरीचा कन्फेशन व्हिडिओ असतो. त्या व्हिडिओमध्ये नूरी सांगत होती की तिला जन्नत मिळेल आणि जी लोक त्यांच्या विचारांशी सहमत नाही ते सर्व काफिर आहेत. म्हणजे नूरी आता पूर्णपणे कन्वर्ट झाली होती, परंतु ती कोणाच्या प्रभावाखाली आली होती हे व्हिडिओमध्ये स्पष्ट नव्हतं. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर रिदवानच्या पायाखालची जमीनच सरकते. तो घरी परततो आणि नूरीचा स्कूल बॅग तपासायला लागतो. त्याची पत्नी त्याला म्हणते, या घरात कुणीतरी आहे. मला माझ्या मुलीचा आवाज अजूनही या घरात ऐकू येतो. हे ऐकून रिदवान रागाने उत्तर देतो, तुझ्या या मनगडत गोष्टी बंद कर. तेव्हा त्याची पत्नी म्हणते, तुला माहिती आहे का आपल्या मुलीचं काय झालं आहे? आणि जे झालं आहे ते तुझ्या चुकीमुळे. तुझ्या चुकीमुळे ती आज अशी बनली आहे. याच गोष्टींवरून त्यांच्यात तीव्र वाद होतो आणि ती त्याला आठवण करून देते. तुला आठवतं का काही काळापूर्वी काय झालं होतं? मग सीन फ्लॅशबॅकमध्ये जातो. एका शाळेच्या भागात काही समुदायातील लोकांना काही दहशतवाद्यांनी ओलीस धरलं होतं. रिदवान आणि त्याची पोलीस टीम तिथे पोहोचते आणि गोळीबार सुरू करतो. रिदवानच्या हातून त्या गोळीबारात एक लहान मुलगा नूरीच्या डोळ्यासमोरच मारला जातो. त्या दिवसानंतर नूरीच्या मनात तिच्या वडिलांविषयी द्वेष भरतो. नूरीची आई पुढे म्हणते, या घरात काहीतरी नक्की आहे. मला कपाटाच्या मागे एक भिंत दिसली आणि त्या भिंतीच्या मागे एक जुनं मंदिर सापडलं. काही ना काही कनेक्शन नक्कीच आहे. मला इथे सावल्या दिसतात. पण रिदवान तिच्या एकाही शब्दावर विश्वास ठेवत नाही आणि संतापून म्हणतो, कुठून का होईना मी माझ्या मुलीला परत आणणारच. दरम्यान दुसरीकडे जुनेद पुन्हा मास्टरजीशी संपर्क साधतो आणि सांगतो खालिद पकडला गेला आहे. तेव्हा जुनेद विचारतो, आता नवीन फसल आपल्याला कुठून मिळणार? मास्टरजी शांतपणे उत्तर देतो, मी आधीच सगळं ठरवून ठेवलं आहे. नवीन फसल म्हणजे तुझाच भाचा असेल. हे ऐकून जुनेद हादरतो, पण त्याला माहिती असतं की त्यांच्या मकसदच्या पुढे कोणतीही भावना किंवा नातं काहीच नाही. तो आपल्या भाच्याच्या शाळेत जातो, त्याला मिठी मारतो आणि त्याला हळूवारपणे सगळं समजावतो की आता त्यालाच त्या मिशनचा भाग व्हायचा आहे. त्या रात्री परत कॉटेजचं दृश्य दाखवलं जातं. सलीम चाचा नेहमीप्रमाणे जेवण आणि मासे घेऊन वरच्या खोलीत जात असतात. पण यावेळी गुलनार त्याचा पाठलाग करते आणि विचारते, तुम्ही दररोज इथे जेवण घेऊन का येता? वर कोण खात आहे? सलीम काहीच बोलत नाही, फक्त डोळ्यांनी इशारा करतो, इकडून निघून जा, इथे राहू नकोस, ते लोक खातील.
गुलनार गोंधळते आणि पुन्हा विचारते, कोण लोक? तेवढ्या सगळ्या लाईट्स बंद होतात. सलीम चाच्यावर एका बाईचा आत्मा पोझेशन मिळवतो. त्याचा डोळ्याचा रंग पांढरा होतो आणि तो गंभीर आवाजात बोलतो, आम्हाला अजूनही शांती मिळाली नाही. ज्यांनी आमच्यावर अन्याय केला त्यांना आम्ही जगू देणार नाही. कोणीही वाचणार नाही. गुलनार भीतीने थरथरते आणि म्हणते, माफ करा, मला माझ्या नोरीकडे घेऊन चला. तिनं कोणाचं काय बिघडवलं आहे? तेवढ्यात तिच्यासमोर एक काळा साया प्रकट होतो. गुलनार हात पुढे करते आणि क्षणातच ती दुसऱ्या जगात ओढली जाते. तिथे सर्व काही अंधारमय असतं, पूर्ण ब्लॅकआउट. गुलनार आजूबाजूला पाहते आणि ती पाहते, गायब झालेले सर्व लहान मुलं एकत्र बसलेली असतात, शांत आणि भूतासारखी. नूरी तिच्या आईला ओळखत नाही आणि अचानकच गुलनारचा भ्रम तुटतो. ती प्रेझेंट टाईममध्ये येते. दरम्यान दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की खालिदला पकडून त्याला जोरात मारहाण केली जाते, पण तरीसुद्धा तो काहीही बोलत नाही. मग त्याला आणखी मारत असताना रिद्वान म्हणतो, याला ठारच मारूया, आणि तो बंदूक लोड करतो. पहिला फायर तो रिकामा करतो, पण पुढचा फायर करण्याच्या आधीच खालिद बोलायला लागतो. तो एक एक करून सगळं सत्य सांगतो. आम्ही इतक्या लहान वयात मुलांना उचलून पाकिस्तानला पाठवतो. पुढे जाऊन ते आमचे शागिर्द बनतात आणि आम्ही सांगितलेलं कोणतेही काम ते करतात. आधी हे सगळं सिरिया आणि अफगाणिस्तानमध्ये होत होतं, पण आता हे नव्याने काश्मीरमध्ये सुरू झालं आहे आणि सगळं थेट पाकिस्तानपर्यंत पोहोचतं. जेव्हा त्याच्याकडे विचारलं जातं की मास्टरजी कोण आहे, तेव्हा तो सांगतो, आजपर्यंत कुणीच त्याला पाहिलं नाही. मी फक्त माझ्या एरिया कमांडर जुनेदला रिपोर्ट देतो, पण यावेळी मास्टरजीने त्याच्याच भाच्याला पाकिस्तान पाठवायचा आदेश दिला आहे. तो त्याचा सगळा पत्ता आणि लोकेशन सांगतो. लोकेशन मिळताच रिद्वान तिथे पोहोचतो. तो पाहतो की जुनेद आणि एक अनोळखी माणूस त्या लहान मुलाला पाकिस्तानच्या रस्त्याने पाठवत आहे. रिद्वान त्यांचा पाठलाग करतो आणि त्या माणसावर गोळी झाडतो. तो माणूस तिथल्या तिथेच मरतो, पण जुनेद आपल्या भाच्याला पकडण्यासाठी धाव घेतो. भाचा पडायला लागतो. रिद्वान त्या छोट्या मुलाच्या मागे पडतो. त्या मुलाच्या हातात एक बंदूक असते. रिद्वान आपली बंदूक खाली ठेवतो आणि त्या मुलाला बोलतो, तू पण तुझी गन खाली ठेव. रिद्वान अजून काही पुढे बोलणारच, तर अचानक मागून एक काळा साया येतो आणि त्या मुलाला झाडात खेचून नेतो. तो मुलगा क्षणात गायब होतो आणि जुनेदही तिकडून पडून जातो. त्याला वाटतं की रिद्वाननेच त्याच्या भाच्याला पकडला आहे. त्या रात्री रिद्वान आपल्या बायकोच्या म्हणण्यानुसार पुन्हा त्या कॉटेजच्या वरच्या मजल्यावर जातो. सलीम चाचा सुद्धा त्यांच्यासोबत असतो आणि ते तिकडे जेवण ठेवतात. काही वेळ ते तिथे शांतपणे थांबतात, पण काहीही हालचाल होत नाही. थोड्याच वेळाने आपण पाहतो की अयान तिथे येतो. अयान दिसताच सलीम चाचा सगळ्यांना शांत राहायला सांगतो आणि अचानक जेवण गायब होतं. लगेचच अयानच्या शरीरात ती आत्मा प्रवेश करते. अयानची अम्मी त्याला विचारते, बेटा तू कोण आहेस? तेव्हा ती आत्मा सांगते, मी या घरात माझ्या संपूर्ण कुटुंबासोबत राहायचो. माझे बाबा, आई, बहीण आणि आमचा कुत्रासुद्धा होता. पण आम्हा सगळ्यांना ठार मारण्यात आलं. जेव्हा ती विचारते, तुम्हाला कोणी मारलं? तेव्हा तो मुलगा आपला फोरहेडला स्क्रॅच करू लागतो. त्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागतं. तेव्हाच दारावर घंटी वाजते. बाहेर टीचर उभी असते. ती बोलते की कॉटेजचं वातावरण खूपच वाईट झालं आहे. तुम्ही आज बाहेर एका मुलाला जे केलं त्याचाच हा परिणाम. त्या क्षणी गोळीबार सुरू होतो. रिद्वानच्या बायकोच्या पायाला गोळ्या लागतात. सततच्या गोळीबारामुळे रिद्वानही गंभीर जखमी होतो. दरम्यान शाळेचे टीचर आयनला घेऊन खाली लपून बसतात, पण कॉटेजमध्ये ते लोक केरोसिन ओतायला लागतात. जणू काही ते सगळ्यांना जिवंत जाळणार होते. अचानक तेव्हा एक जुना फोन, जो अनेक वर्षांपासून बंद पडलेला होता, वाजायला लागतो. समोरून एक माणूस धावत येतो, पण हे खरं नव्हतं. हे एक हॅल्युसिनेशन होतं. या दृश्यात आपण एका डॉक्टरला पाहतो, जो फोन उचलतो आणि आपल्या भावाबद्दल विचारतो. आणि याच वेळी आपल्याला समजतं की ती एक हिंदू फॅमिली आहे, जी इतर लोकांना मदत करत असते. तेव्हाच बॅकग्राऊंडमध्ये दाखवलं जातं की काश्मीरमधील बारामुल्ला येथे त्या काळात हिंदू पंडितावर हल्ले चालू होते आणि या हिंसाचारात यांच्या घरावरही हल्ला होणार होता. त्या घरात सलीम चाचा आधीपासूनच काम करत होते. घरात डॉक्टरची लहान मुलगी एका मुलीसोबत खेळत असते, पण ती मुलगी मुस्लिम असते. त्यामुळे डॉक्टरची पत्नी तिला सांगते, बेटा तू इकडून निघून जा, तुला हे लोक काहीही करणार नाही. सलीम चाचा डॉक्टरला सांगतो, आपल्याला ही जागा सोडावीच लागेल. परिस्थिती फार बिकट आहे. दिवसाढवळ्या गोळीबार होतो आहे, लोकांना ठार केलं जातंय. डॉक्टरही त्याला मान्यता देतो आणि सगळं आपलं सामान आवरायला लागतात. पण तेवढ्या डॉक्टरची पत्नी तिच्या लहान मुलीचे केस कापून टाकते आणि तिच्या डोक्यावर एक मुस्लिम टोपी घालते. ती म्हणते, बेटा तू इथेच लपून राहा, जोपर्यंत मी बोलवत नाही तोपर्यंत बाहेर येऊ नकोस. पण त्याच वेळी घरावर हल्ला होतो. सलीम चाचाला काफिर म्हणून त्याची जीभ कापून टाकली जाते. डॉक्टरला गोळ्या घालून ठार केलं जातं. त्याच्या पत्नीलाही मारलं जातं आणि दार उघडल्यावर त्यांची लहान मुलगीसुद्धा वाचत नाही. हा सगळा सीन म्हणजे हवेलीतील लोकांच्या नजरेसमोर घडत असलेला एक भ्रम असतो.
जणू त्या घराचं भूतकाळातील सत्य त्यांच्या डोळ्यासमोर उभं राहतं. पण शेवटी हे कळतं की त्या लोकांच्या लपलेल्या खोलीचं ठिकाण कोणी सांगितलं होतं. ती छोटी मुस्लिम मुलगी. तीच पुढे जाऊन बाहेरच्या लोकांना सांगते की काफिर लोक या घरात लपलेले आहेत. यानंतर आपल्याला प्रेझेंट टाईममध्ये दाखवलं जातं की पोलीस तिथे पोहोचलेले असतात बॅकअप देण्यासाठी. त्यांनी काही लोकांवर गोळीबार करून त्यांना ठार केलं असतं. जुनैद आतल्या खोलीत शिरतो आणि रिद्वान जखमी होतो. जुनैदच्या हातात गन असते आणि त्याच्यासमोर स्कूल टीचर मॅडम उभी असते. तो गन तिच्या डोक्यावर धरतो आणि म्हणतो, मला जाऊ द्या, नाहीतर मी हिला ठार मारेन. त्याचवेळी रिद्वानकडे काहीही पर्याय नसतो. तो आपली गन खाली ठेवतो. पण तेव्हाच वरच्या बाल्कनीतून एक गोळी सुटते आणि ती थेट मॅडमच्या छातीत लागते. मॅडम खाली कोसळते. दुसरीकडे रिद्वान मागून येतो आणि थेट जुनैदवर 2 राऊंड फायर करतो. मग तो जुनैदच्या खिशातून फोन काढतो. शेवटचा डायल कॉल मास्टरजीला लागतो. रिद्वान तो नंबर डायल करतो आणि तो नंबर दुसरा कोणाचा नसून मॅडमचाच असतो. याचा अर्थ असा की ती स्कूल टीचर मॅडम म्हणजेच मास्टरजी होती. ती व्हॉइस क्लोनिंग टेक्नॉलॉजी वापरून बोलत होती आणि सगळ्यांच्या डोळ्यासमोर असूनही कोणालाही तिच्यावर शंका आली नव्हती. आणि मग आणखी एक ट्विस्ट उघड होतो. तुम्हाला आठवतं का ती छोटी मुलगी जी त्या जुन्या घरात खेळत होती आणि जिने बाहेरच्या लोकांना सांगितलं होतं की हे लोक काफिर आहेत. ती छोटी मुलगी म्हणजे हीच मॅडम होती. म्हणजे त्या घरातील लोकांनी त्या लहान मुलीचा आणि आता मोठ्या झालेल्या मॅडमचा रिव्हेंज घेतला होता. यानंतर आपण पाहतो की त्या घरात मारल्या गेलेल्या फॅमिलीच्या आत्मे वरच्या मजल्यावर थँक्यू म्हणत असतात आणि तेवढ्यातच सगळ्यांचा भ्रम तुटतो. हळूहळू नुरीही त्या खोलीतून बाहेर येते आणि बाकी सर्व हरवलेले मुलंही एकामागोमाग परत यायला लागतात. 6 महिन्यांनी दृश्य मुंबईत जातं. सुब्रतो अजूनही जिवंत असतो. रिद्वानची फॅमिली त्याला भेटते आणि त्याच्या भावाच्या काही आठवणी त्याच्याकडे सुपूर्द करते. सुब्रतो त्या वस्तूंना पाहून रडू लागतो. चित्रपटाच्या शेवटी स्क्रीनवर दाखवलं जातं ही कथा 2016 मधील बारामुल्लाच्या वास्तविक घटनेवर आधारित आहे. आणि त्याचवेळी हेही दाखवलं जातं ही कथा काश्मीरी पंडितांवर आधारित आहे, जे स्वतःच्या घरातून हाकलले गेले. काहींना जिवंत जाळलं गेलं, तर कितीतरी लोक आजही बेपत्ता आहेत. तर मंडळी, हाच होता बारामुल्ला चित्रपटाचा शेवट. एक वेदनादायी सत्य घटनेवर आधारित आणि सस्पेन्सफुल स्टोरी. तर तुम्हाला हा चित्रपट आणि माझं एक्सप्लेनेशन कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.